तर चॅम्पियन्स ट्रॉफीत आज दुबईच्या मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंडचा अंतिम सामना। चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरण्याची भारताकडे संधी आहे। दुबईच्या मैदानावर दुपारी 2:30 सामन्याला सुरुवात होणार आहे। दुबईच्या खेळपट्टीवर फिरकी निर्णायक ठरणार। भारत 4 तर न्यूझीलंड 3 फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरण्याची शक्यता आहे। ज्याप्रमाणे आपले खेळाडू आतापर्यंत खेळत आलेले आहे, ज्याप्रमाणे आपण पहिल्या मॅच पासून खेळत आलेलो आहे, कारण आपले सगळेच खेळाडू चांगला परफॉर्मन्स करतायत, आपले बॅट्समन चांगली फलंदाजी करतायत, आपले गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात, त्याच्यामुळे आजच्या मॅच मध्ये आपला पडदा मोठा असेल। आपले चान्सेस खूप हाय आहेत आणि ज्या पद्धतीने मी तर सुरुवातीपासून बोललो आणि रोहितने मला प्रॉमिस केलाय की ज्याप्रमाणे त्यांनी T20 वर्ल्ड कप आणून दिला होता त्याप्रमाणे तो चॅम्पियन्स ट्रॉफी पण आपल्याला आणून देईल हे त्यांनी जाताना प्रॉमिस केलंय। आपण फायनलला आलोय आणि आपण फायनल जिंकू असे मला 100% शाश्वती आहे। बारगावच्या 12वेचीच्या 12वाडीच्या महाराजा तो वयात चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच आहे तर ती न्यूझीलंड आणि इंडिया मध्ये आहे तर इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू दे। गेल्या 12 वर्षात इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली नाही आहे तर ह्यावेळी ती जिंकू दे। विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांची बॅटिंग चांगली होऊ दे रे महाराजा। मोहम्मद शमी आणि सगळ्यांची बॉलिंग चांगली होऊ दे रे महाराजा। वरुण चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात न्यूझीलंडचे बॅट्समन अडकू दे रे महाराजा। जर इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तर 5 नारळाचं तोरण बांधीन महाराजा तर तू मान्य करून घे महाराजा आणि सगळ्यांचा सांभाळ कर, मुला बाळांचा, गुराढोरांचा, धंद्याचा आणि इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकूनच येऊ द्या महाराजा। होय।